गेले काही वर्षापासून हा बिझनेस पॅशनेटली बिल्ड करत आहे, ज्याचे तुम्ही प्रोडक्ट बघितले आहे आणि डेमॉन्स्ट्रेशन पण बघितलेले आहे. तर नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, दिशा ठीक आहे. तर जसं बघतो आपण आज जो आपण प्लॅटफॉर्म ज्याच्यासाठी आता इथे प्रत्येक जण काहीतरी एक नॉलेज मिळणार आहे, काहीतरी माहिती मिळणार आहे या उद्देशाने आले, हो की नाही. तर आपण स्टार्ट करूया. तर सर्वांचं वेलकम आहे 21व्या शतकातील व्यवसायामध्ये, 21st सेंचुरी ऑफ द ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी. ठीक आहे. जसं बघा इथे तुम्हाला 95% वाय दिसत आहे. ठीक आहे ना. माझं सुद्धा हा बिझनेस करण्याचं महत्त्वाचं कारण वायच आहे. जसं महत्त्वाचं कारण सांगते की मी तर पहिले जॉब ओरिएंटेड होती, म्हणजे जॉब करणं हेच माझं उद्देश होतं जेव्हा मी एज्युकेशन घेत होती. आणि लग्नाच्या आधी जॉब सुद्धा केलेला आहे. मी एक्स अकाउंटंट आहे, आरोग्य खात्यामध्ये मी अकाउंटंट म्हणून काम सुद्धा केलेलं आहे. पण जेव्हा माझं लग्न झालं, म्हणजे अविनाश यांच्याशी माझी भेट झाली, तेव्हा कळलं की जॉबमधून जे माझे स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. आणि मग माझ्यासमोर जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी होती ज्याच्यामुळे माझा वाय क्लिअर झाला. आणि बोलायचं झालं तर सिक्युरिटी सुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं की माझे मिस्टर मेडिसिन होलसेलर आहे आणि मेडिसिन होलसेलर असून खूप सारा पैसा कमवत असून सुद्धा सिक्युरिटी हा पार्ट लाईफमध्ये नव्हता. आणि हा माझा वाय केव्हा क्लिअर झाला? पहिले तर माझ्या मिस्टरचा वाय क्लिअर झाला, त्यानंतर माझा वाय क्लिअर झाला जेव्हा मी सेमिनार अटेंड केले, फंक्शन अटेंड केले. तिथं हाय प्रोफाईल लोकांना, माझ्यापेक्षा सुंदर आणि माझ्यापेक्षा वेल एज्युकेटेड लोकांना पाहिलं, त्यांची लाईफस्टाईल पाहिली. मुंबईसारख्या शहरामध्ये जेव्हा BMW, ऑडीनी, जेव्हा होंडा सिटीनी लोक लाईनमध्ये होते, तेही सकाळी 5 ते 6 वाजतापासूनच्या, जेव्हा 8 वाजता सेमिनार चालू होता, तर तेव्हा माझा वाय क्लिअर झाला. असाच आज प्रत्येकाचा इथे ज्यांनी कोणी आले आहेत तर 95% जो आहे वाय हा खूप महत्त्वाचा आहे. होऊ शकते तुम्ही एक्स्ट्रा इन्कमसाठी इथे आले असेल, होऊ शकते प्रत्येकाला चांगलं आरोग्य मिळावं याच्यासाठी सुद्धा येऊ शकता, म्हणजे कुठलंही कारण असू शकते. ठीक आहे ना. त्यानंतर टाइम फ्रीडम. आज बरेच लोक बरेच मोठ्या ठिकाणी जॉब करत आहेत, पण टाइम फ्रीडम, फॅमिली टाइम, क्वालिटी टाइम देणं अशक्य आहे, तर ते सुद्धा इथून मिळू शकतं. त्यानंतर सिक्युरिटी, जे आज आमचं कारण होतं, कारण आज पैसा आहे पण सिक्युरिटी नाही, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असू शकते, हे सुद्धा वाय असू शकते हा बिझनेस बिल्ड करण्याचं. त्यानंतर वर्ल्ड टूर, जे मी बघितलं होतं, कारण सक्सेस प्रोफाईल हे मी बुक्स पाहिलं होतं. आपल्या बिझनेस करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सक्सेस प्रोफाईल बघणे आवश्यक आहे. तर ते पाहून पाहून माझा वाय क्लिअर झाला की वर्ल्ड टूर मिळू शकते आणि कुठे कुठे जायचं, या सगळ्या गोष्टी इथून वाय क्लिअर झाला. तसे तुमचे बरेचसे कारण असू शकतात, रिकॉग्निशन सुद्धा, चॅरिटी सुद्धा, ओके नाही, बँक बॅलन्स, ज्वेलरी, अशा बरेचसे आपले कारण असू शकतात. त्याच प्रकारे 5% जो आहे हाऊ, जो कसा करायचा आहे तो सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता जसं बघा तुमच्या समोर नीड्स आणि ड्रीम्स हे दोन दिलेले आहेत. ठीक आहे. नीड्स आज आपण पूर्ण करू शकत आहोत, कारण आज आपलं इन्कम फार कमी आहे. पण ड्रीम पूर्ण करू शकत आहोत का? नक्कीच नाही. का बरं? कारण आपलं इन्कम सर्कल फार कमी आहे. प्रत्येकाला वाटते की आपल्या स्वप्नातली कार असावी, स्वप्नातलं घर असावं, पण आज आपण पूर्ण करू शकत आहोत का? नाही. आपण एक बजेट हाऊसमध्ये, बजेट कारमध्ये जातो. आज कार असणे हे आपलं ड्रीम नाही, ही आपली गरज आहे. आज ऊन वाढलेलं आहे, आज पावसाचे दिवस आहे, आज आपल्याला मुलांना स्कूलमध्ये सोडायचं आहे, की कुठलीही परिस्थिती आहे, जर आपल्याला कार आहे हे आज गरज आहे. पण ती गरज कुठली? 4-5 लाखाची ही गरज आहे. स्वप्नातली कार तुमची ऑडी, BMW हे स्वप्नातली कार होऊ शकते, पण आज आपले जे स्वप्न आहे ते फुलफिल होत आहे का? नाही होत आहे. का बरं? कारण आपला इन्कम सोर्स कमी आहे. तर हा इन्कम सर्कल जेव्हा वाढेल तेव्हा हे नक्कीच सगळे स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि हे इन्कम सर्कल आपल्या या बिझनेसमधून पूर्ण सुद्धा होऊ शकते. त्यानंतर जसं बघू आपण की जगामध्ये 2 प्रकारे लोक पैसा कमवत आहेत. एक आहे ऍक्टिव्ह इन्कम आणि दुसरा आहे पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम मध्ये काम करणारे बरेचसे बघा ते सगळे हार्डवर्क करणारे लोक आहेत, जे जगामध्ये 95% बिझनेस बिल्ड करत आहेत. ठीक आहे ना. इकडे बोलणारे एम्प्लॉईज, सेल्फ एम्प्लॉईज लोक आहेत. तुम्ही पाहू शकता एम्प्लॉईजमध्ये प्रायव्हेट, गव्हर्नमेंट सर्व प्रकारचे एम्प्लॉईज आहेत. त्यानंतर सेल्फ एम्प्लॉईजमध्ये आमच्यासारखे व्यवसाय करणारे, डॉक्टर आहे, लॉयर आहे, हे सगळे लोक आहेत जे स्वतः रोज कामावर जात आहेत, त्यांची ॲबिलिटी आहे, काम करू शकत आहे, तर पैसा आहे. इकडे सगळे काम करणारे हार्डवर्कर आहे. आणि बघतो मॅजिक काय आहे, इकडे 95% खूप जास्त लोक काम करत आहेत. तर जास्त लोक काम करत आहेत तर पैसा पण इकडेच असायला पाहिजे, पण असं आहे का? असं नाही आहे. वेळेचं गणित थोडंसं वेगळं आहे. इकडे जास्त लोक धावत आहे पण यांच्याकडे पैसा नाही आहे. हे लोक रोज पैशासाठी धावत आहेत, हो की नाही. आणि सेम दुसरीकडे बघा तुम्ही स्मार्ट वर्क. आता प्रत्येक गोष्ट स्मार्ट वर्क झालेली आहे. बघू शकतो तुम्ही स्मार्ट वर्क करणारे लोक कोण कोण आहेत? बिझनेसमॅन आहे, इन्व्हेस्टर आहे. आता हे लोक काय करत आहेत? हे लोक स्मार्ट वर्क करत आहेत, म्हणजे हे पॅसिव्ह इन्कम जनरेट करत आहेत. आणि तेही कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की आज एक बिझनेस ओनर आहे ज्यांच्या अंडर 500+ कर्मचारी काम करत आहेत, ते सगळे लोक बिझनेस
हे लोक काय करतात, मनी मल्टिप्लिकेशन करतात, पैशाची गुंतवणूक करून पैसा अर्न करत आहे. म्हणजे या लोकांसाठी पैसा काम करत आहे आणि आपण पैशासाठी काम करत आहोत. हे आहे हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क मधलं उदाहरण. आपण एक समोर उदाहरण पण इमेज पण बघू. तुम्ही पाहू शकता एक बकेट करिअर व्यक्ती आहे आणि सेम दुसरीकडे पाईपलाईन आहे. आता हा काळ आपण प्रत्येकाने पाहिला आहे की बकेट मधून पाणी म्हणजे नदीवरून म्हणा किंवा विहिरीवरून म्हणा आपण प्रत्येकाने आणलेलं आहे. मी स्वतः आणलेलं आहे. त्याच्यामुळे सांगत आहे की आपण रोज पाणी आणायला जायचं आणि पाणी भरून आणायचं, हे रोज चालेल. याच्यामुळे आपली एनर्जी, वेळ आणि जे काही आहे खर्च व्हायचं, हो की नाही. तिथून आउटपुट असा कुठला नव्हता. पण कोणाच्या तरी दिमागात असा विचार आला हे असं कधीपर्यंत चालेल, काहीतरी स्मार्ट वर्क करावं लागत. तोच उदाहरण आपल्याकडे बघू शकतो की पाईपलाईन टाकली आहे. आज प्रत्येकाच्या घरी नळ आले आहे, आपण पैसे भरत आहोत, म्हणजे हे झालं स्मार्ट वर्क. तर काळानुसार आपल्याला बदलणे आवश्यक आहे. तर आपला बिझनेस सुद्धा सेम स्मार्ट वर्कचा आहे. आपल्याला प्रत्येकाला या समोर कळेलच की आपण कशा प्रकारे स्मार्ट वर्क करत आहोत. जसं एक कॉमन व्यक्तीचं मी उदाहरण घेते की बघा एक व्यक्ती आहे जो कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करत आहे, कुठेतरी जॉब करत आहे. रोज जर तो 10 तास काम करत आहे तर महिन्याभराचे 25 दिवस काम करत आहे, तर वर्षभरात तो 3000 तास काम करत आहे. ठीक आहे ना. तर विचार करू शकता आणि 3 महिन्याभराचे तो जर बघतो म्हटलं तर आपण 3000 तास करत आहे आणि वर्षभराचे 1,50,000. अख्ख्या आयुष्यामध्ये जर तो 50 वर्ष काम करत आहे तर 1,50,000 तास अख्ख्या आयुष्यभराचं काम आहे. हे का व्यक्तीच आहे जो कमवणारा एकटाच आहे. सेम दुसरीकडे तुम्ही बघा एक कंपनी आहे, कंपनीचा ओनर आहे, त्याच्याकडे 1000 एम्प्लॉई आहे आणि 1000 एम्प्लॉई त्या कंपनीच्या मालकासाठी जर फक्त 10 तास जरी काम करत आहेत तर रोजच्या त्या मालकासाठी 10,000 तास काम होतात. तर श्रीमंत कोण आहे? नक्कीच इथे कंपनीचा मालक आहे. कारण इथे काय होते की आपण बघू शकता एका दिवसाचं काम 10,000 तास होत आहे, तर 15 दिवसाचा हिशोब केला तर 1,50,000 तास. जिकडे एक व्यक्ती आयुष्यभरामध्ये 1,50,000 तास करत आहे, तर इकडे कंपनीचा ओनर फक्त 15 दिवसात तेवढं काम करू शकत आहे. तर नक्कीच कंपनीचा ओनर श्रीमंत होणार. त्यानंतर एक आपण ट्रॅडिशनल मार्केटचं उदाहरण बघू की आज आपण पैसा या गोष्टीसाठी आपण इथं एकत्रित आलो आणि जो पैसा कमवण्यासाठी आज मोठमोठे लोक या डिस्ट्रीब्युशनशिपमध्ये उतरले आहे, आपण ते बघू. जसं बघू शकता काय तुम्ही की आपण इथे ॲज अ कस्टमर म्हणून एखादी वस्तू 100 रुपयाला खरेदी करत आहोत, तर ती वस्तू फार 20 रुपयाला तयार होते. प्रॉफिट ऑफ मार्जिन बघून ती वस्तू 40 ला तयार झाली असेल, पण त्या वस्तूसाठी आपण जवळपास 60 रुपये एक्स्ट्रा पे करत आहोत. कशा पद्धतीने जर आपण इथे कस्टमर आहोत आपण जवळच्या दुकानदाराकडे जात आहोत, दुकानदार होलसेलरकडे जात आहे, होलसेलर रिटेलरकडे, आणि त्यामध्ये एक मदत ॲडव्हर्टायझिंग सुद्धा पार्ट येतो आणि ती वस्तू येते कारखान्यातून. आज कारखान्यातून ती वस्तू आपल्यापर्यंत येईपर्यंत या वस्तूमध्ये काही चेंजेस झाले का? पण किमतीमध्ये नक्कीच झालेले आहे. का बरं झाले? हे 60% जो प्रॉफिट आहे त्याच्यासाठी झालेला आहे. हाच प्रॉफिट आपल्याला इथून सुद्धा मिळणार आहे. आपण नेक्स्ट बघू. जसं बघा की ट्रेंड बदलला आहे. काही श्रीमंत लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली की 60% प्रॉफिट एवढा जास्त आहे की हा पैसा कमवण्यासाठी काही श्रीमंत लोकांनी काय केलं आहे? फिजिकल प्लॅटफॉर्म यूज केले आहे. फिजिकल प्लॅटफॉर्म आपण सगळेजण डीमार्ट आहे, वॉलमार्ट आहे, रिलायन्स आहे, बिग बाजार आहे, या माध्यमातून हे लोक स्वतः श्रीमंत बनण्यासाठी म्हणजे 60 ते 70% प्रॉफिट कमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर याच्यापेक्षा ॲडव्हान्स म्हणजे डीमार्ट किंवा वॉलमार्ट जर 8 ते 10 घंटे चालत असेल, 10 ते 12 घंटे चालत असेल, तर 24 तास पैसा कसा कमवता येईल याच्यासाठी आपल्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे ऑनलाईन बिझनेस आले आहे. मग त्यामध्ये एजिओ आहे, स्नॅपडील आहे, ॲमेझॉन आहे, वेगवेगळ्या वेबसाईट थ्रू आपण खरेदी करत आहोत आणि हा सगळा पैसा 60% पैसा हे लोक कमवत आहे. यात आपलं काही प्रॉफिट आहे का? काहीच नाही. ठीक आहे. तो थोडासा बदलावा लागेल. हा जो 60-70% जो प्रॉफिट आहे हा पैसा आपल्याला कमवण्यासाठी आपल्याला जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी आहे. थोडंसं जर आपण चेंज झालं, थोडेसे जर आपले कन्सेप्ट बदलले तर नक्कीच आपण हा प्रॉफिट कमवू शकतो. तुम्ही पाहू शकता. पहिले तर मी ज्या कंपनीच्या बाबतीत बोलत आहे जबरदस्त अशी लिजेंड कंपनी ॲम्वे क्लॅपिंग होऊ शकतं. ज्या कंपनीमुळे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. मी वर्ल्ड टूर करू शकत आहो, लाईफस्टाईल बदललेली आहे, माझी थिंकिंग बदललेली आहे आणि कुठेतरी एक नॉर्मल एखादी खरेदी करताना मी नॉर्मल वस्तूचा विचार करायची तर आज मी ब्रँड बघत आहे. कशामुळे? या कंपनीमुळे. तर नक्कीच कंपनी माझं लाईफ चेंज केलं आहे, तुमचं सुद्धा करणार आहे. तर करायचं काय बघा, नाही तरी आपण कुठून ना कुठून प्रोडक्ट यूज करतच होतो. जे जसं तुम्ही क्वालिटी पाहिली जबरदस्त अशी क्वालिटी आहे. हे प्रोडक्ट आपण मार्केटमधून आणत होतो. इथून ना आता समजा आपण इथे स्वतःची आयडी ओपन करत आहोत, इथे स्वतः आपण मालक होत आहोत. कंपनी आपल्यासोबत 60% ची पार्टनरशिप करत आहे म्हणजे आपल्याला ओनरशिप देत आहे. जेव्हा आपण मालक बनवत आहोत तर मालक म्हणून आज आपण जर ओनर आहोत तर आपण आपल्या दुकानातले प्रोडक्ट नक्कीच वापरणार की बाजूच्या दुकानातले? आपल्या दुकानातले. आपण स्वतः मालक असल्यावर. ओके. तर बघा काय करायचं, सम प्रोडक्ट
करायचे, काही सेल करायचे आणि काही लोकांना ही अपॉर्च्युनिटी शेअर करायची आहे. आणि जर आपण अशा प्रकारे जर टीम सुद्धा बनवला तर जबरदस्त असा पैसा आपण इथून अर्न करू शकतो. आता ब्रँड कुठले आहे तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन बघितलेलेच आहे. तुम्ही मार्केटमधून न आणता आपल्याला ॲम्वे कंपनीचे खूप सुंदर असे प्रोडक्ट वापरायचे आणि हे प्रोडक्ट वापरता आपल्याला काय बेनिफिट्स मिळू शकते, काय फायदे मिळू शकते. एक तर या बिझनेसची जे रजिस्ट्रेशन आहे फ्री रजिस्ट्रेशन आहे. याच्यासाठी कुठल्याला आपल्याला फीस द्यायची नाही आहे, कुठली एक्झाम द्यायची नाही आहे. तर तुम्ही अदर कंट्रीमध्ये जर या कंपनीचं बघाल तर याच्यासाठी आपल्याला एक्झाम सुद्धा द्यावी लागते. एक्झाममध्ये पास झालं, डिग्री सुद्धा आहे 3 वर्षाची आता आलेली आहे. जर ॲडव्हान्समध्ये जर तुम्ही बघाल तर बरेच काही चेंजेस झाले आहेत. पण सध्या इंडियामध्ये आपल्याला अशी कुठली एक्झाम सुद्धा द्यायची गरज नाही. त्याच्यामुळे आपण सहज रजिस्ट्रेशन करू शकतो. येस. त्यानंतर आता हे जे प्रोडक्ट्स आहेत आपण बिझनेस करत आहोत, आपल्याला रॉयल्टी पॉईंट्स सुद्धा मिळत असतात. त्यानंतर आपण 100% सॅटिस्फॅक्शन गॅरंटी आहे. जनरली आपण कुठल्या दुकानातून जर प्रोडक्ट आणत आहोत आणि जर आपल्याला ते आवडले नाही किंवा काहीतरी फुटून आलं किंवा ठीक आली कुठली क्रीम तर आपण चेंज करू शकतो का दुकानात? नाही करू शकत. एकदा का तुम्ही रॅपर क्रॅक केलं त्यानंतर तुम्ही रिटर्न होणारच नाही. पण आपल्या कंपनीची प्रोडक्ट एवढी सुंदर अपॉर्च्युनिटी देत आहे आपल्याला की हे प्रोडक्ट जर आपण वापरले 30% त्यानंतर आपल्याला जर काय करणार सूट नाही झाले किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपण 30 दिवसाच्या आतमध्ये रिटर्न सुद्धा करू शकतो. आणि सॅटिस्फॅक्शन गॅरंटी ठीक आहे. त्यानंतर जसं पाहू शकता की ट्रेड डिस्काउंट बोनसेस सुद्धा मिळत असतो. त्यानंतर बघा की ही जी अपॉर्च्युनिटी आहे ही लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी आहे प्रत्येकासाठी. ज्या कंपनीच्या बाबतीत आतापर्यंत मी बोलत होती की त्या कंपनीच्या बाबतीत मी गर्वाने माहिती सांगण्यासाठी इंटरेस्टेड आहे. आणि जेव्हा कुठे मी ही माहिती सांगतो तर मी ॲम्वे कंपनीचं काम करते असं नाही सांगत. माझा ॲम्वे बिझनेस आहे, मी तेवढ्याच प्राऊडफुली सांगतो. याच्यासाठी की कंपनीचं बॅकग्राऊंडच तेवढं मोठं आहे. आज जगभरामध्ये 112 कंट्रीजमध्ये कंपनी वर्क करत आहे. तुम्ही विचार करू शकता कंपनी नॉर्मल आहे? नक्कीच नाही. आणि ही कंपनी अशी आहे जी आज या कंपनीला 65 इयर्स ओल्ड झाली आहे. 1959 पासून लॉन्चिंग आहे USA ला. 1998 मध्ये इंडियामध्ये लॉन्चिंग आहे. जगभरामध्ये ही कंपनी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट करत आहे. 112 कंट्रीमध्ये वर्क करत आहे. कंपनी ग्रीन गोल्ड अवॉर्डेड कंपनी आहे. जवळपास 6,500 एकरमध्ये ऑर्गॅनिक फॉर्म आहे. त्यानंतर या कंपनीमध्ये 1200+ सायंटिस्ट काम करत आहेत. आणि जर तुम्हाला आयडिया असेल तर जगातील सर्वात मोठी रिसर्च लॅब नासा आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरची लॅब ॲम्वेचे क्लॅपिंग होऊ शकतं. आणि नासामध्ये जेवढे सायंटिस्ट वर्क करत नाहीये त्याच्यापेक्षा जास्त वर्क आपल्या ॲम्वे कंपनीमध्ये करत आहे, आपल्या ॲम्वे रिसर्च लॅबमध्ये करत आहे. ही सुद्धा गर्वाचीच गोष्ट आहे आपल्यासाठी. असे बरेचसे बोलायचं झालं तर खूप मोठं बॅकग्राऊंड आहे कंपनीचं. तर आपल्या इंडियामध्ये जवळपास 170+ प्रोडक्ट इंडियामध्ये आहे. आणि जवळपास 5.5 लाख बोनसेस डिवाइड झालेले ऑल पूर्ण डिस्ट्रीब्युटरसाठी आपल्या इंडियामध्ये. तर कंपनीच्या बाबतीत खूप मोठा ह्यूज बॅकग्राऊंड आहे. मेक इन इंडिया मेक फॉर इंडियाच्या हिशोबाने कंपनी तत्वावर काम करते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, प्लास्टिक पोल्युशन सुद्धा नाही. यामध्ये तुम्ही विचार करू शकता कंपनी प्लांट बनवताना जर एवढा विचार करत आहे तर जे अपॉर्च्युनिटी आपल्याला देत आहे त्या व्यक्तीचं किती विचार करत असेल. आणि खरंच जर आपलं महत्त्व जर वाढवायचं असेल तर नक्कीच आपण प्लॅटिनम बनवून फ्री परचेस करू शकतो. काय ट्रीटमेंट मिळते ते आपण स्वतःच्या डोळ्यांनी स्वतः फील करू शकतो. तर नेक्स्ट बघू की एखादा ॲव्हरेज व्यक्ती आहे, बिझनेस स्टार्ट करत आहे, नॉर्मली 2-4 हजाराचे प्रोडक्ट खरेदी करत आहे, 2-4 लोकांना शेअर करत आहे. असं जर तो महिन्याभरात 20,000चा टर्न करत आहे तर त्याला एक 1500 ते 2,500 पर्यंतचं इन्कम आपण अर्न करू शकतो, ज्याला 3% लेवल म्हटलं जाते. हाच टर्नओव्हर अजून आपली टीम तयार होत आहे तर आपण 6% म्हणजे 60,000चा टर्नओव्हर अचीव करत आहोत. 6%ची लेवल ज्याचं इन्कम एक 4 ते 5,000 अर्न करू शकतो. त्यानंतर हाच टर्नओव्हर जेव्हा आपण 1,20,000चा करत असतो तर याची टीम लेवल आपण 9% म्हणजे जवळपास एक 10 ते 12,000 पर्यंतचे इन्कम अर्न करू शकतो. त्यानंतर 2,40,000चा जेव्हा टर्न आपण करत असतो तेव्हा 12%ची टीम लेवल मिळत असते. याचं सुद्धा जबरदस्त असं इन्कम असते. त्यानंतर हाच टर्न जेव्हा 4 लाखाचा अर्न करत असतो आपण टर्न करत असतो तर याची टीम लेवल आपल्याला 15% म्हणजे क्लास 2चे इन्कम सुद्धा करू शकतो. जर तुमचं स्ट्रक्चर जबरदस्त असं असेल तर तुम्ही इथून 35,000 ते 50,000च्या दरम्यान सुद्धा इन्कम अर्न करू शकता. हाच टर्न जेव्हा आपण काही टीम तयार होते आपल्या टीमच्या खाली सुद्धा चांगले कोर लीडर खेळत असतात. आपला बिझनेस 2-3 वर्ष जुना झालेला असतो. ही टीम लेवलमध्ये 7 लाखाचा टर्न 18% जेव्हा आपण अचीव करत असतो तेव्हा आपलं इन्कम 65,000 ते 70,000 असते. आणि हाच टर्न जेव्हा आपण म्हणजे प्रत्येकाचं ड्रीम पिन असते 10 लाखाचा टर्न करणं, ही पिन म्हणजे 21%. हा टर्न जेव्हा आपण अचीव करत असतो तेव्हा आपल्याला 21%चे इन्कम म्हटलं तर 80,000 ते 1 लाख रुपये आपण पार्ट टाईममध्ये 2 ते 5 वर्ष देऊन अर्न करू शकतो.
मला असं वाटत आहे की हे जे इन्कम आहे हे आज आपण तुम्ही पाहिलाय 2-4 वर्ष 1-2 तास देऊन आपण जर 5 वर्षामध्ये जर 1 लाख रुपये इन्कम जर अर्न करत आहोत तर कुठे प्रायव्हेटमध्ये करू शकतो? नाही करू शकत. गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा करण्यासाठी वयाचे 60-58 वर्ष आपल्याला द्यावं लागते आणि हे जर पार्ट टाइममध्ये होत आहे तर नक्कीच करायला पाहिजे. यानंतर सुद्धा बऱ्याचशा लेवल आहेत. आपले विचार चेंज होतात, त्यानंतर ड्रीम वाढतात, त्यानंतर लेवल वाढतात आणि इन्कम सुद्धा वाढतात. म्हणजे तुम्ही इथून प्लॅटिनम, गोल्ड, त्यानंतर बऱ्याचशा क्राऊनपर्यंत खूप साऱ्या पिन आहेत आणि एक लेवल अचीव झाली की त्यानंतर ॲटोमॅटिक आपले विचार बदलतात आणि असं वाटतं की नक्कीच आपण हे सुद्धा अचीव करू शकतो. सुरुवातीला आपण हा बिझनेस म्हणजे समजून घेण्यासाठी जी पिन आहे, आपण सिल्वर जरी अचीव झालो आहे, 10 लाखाचा जरी टर्नओव्हर केला आहे तरी एक आपल्या स्वप्नाची सुरुवात होत असते की आपण करू शकतो. त्यानंतर समोरच्या पिन ऑटोमॅटिक आपण करत असतो. जसं बघा आधी आपण जो बघा सर्कल पाहिला होता नीड्स आणि ड्रीम्स, यामध्ये आपला जो इन्कम सर्कल होता फार छोटा होता ज्यातून आपल्या फक्त गरजा पूर्ण होत होत्या. पण आज आपण ॲम्वे बिझनेस बिल्ड केला आहे तर आपला जो इन्कम सर्कल आहे पूर्णतः मोठा झालेला आहे. जे आपले स्वप्न होते ते सहज पूर्ण होऊ शकत आहे आणि बिकॉज ऑफ ॲम्वे बिझनेस. तर आपण ॲम्वे बिझनेस चांगल्या प्रकारे जर बिल्ड केला तर आपला इन्कम सर्कल नक्कीच मोठा होईल. जर आपण विचार केला होता की स्वप्नातलं घर, स्वप्नातली कार, बँक बॅलन्स, मुलांना बेस्टमधलं बेस्ट चाइल्ड एज्युकेशन आपण देण्याची प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपण जे शिकलो त्याच्यामधलं बेस्टमधलं बेस्ट एज्युकेशन आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. कारण आज आईवडील तर प्रत्येक जण होते, पण आपण ज्या परिस्थितीत जगलो त्याच्यापेक्षा बेटर लाईफ जर आपण आपल्या मुलांना देऊ शकतो तरच खरे आईवडील. त्यानंतर अर्ली रिटायरमेंट. बरेचदा असं होते की जॉब जे करत आहे त्यातून अक्षरशः खांदे दुखून जाते, अक्षरशः कंबर दुखून जाते, पण करावं लागते, मजबुरी आहे. पण जर आपण ॲम्वे बिझनेस करत आहोत आपल्याला 60-58 वर्षापर्यंत काम करण्याची गरज आहे का? गरजच नाही. त्यानंतर पाहू शकता बँक बॅलन्स. पैसाच पैसा आहे. आज जर पूर्ण तुम्ही महिन्याभरात 1-1.5 लाख रुपये खर्च केला, पुढच्या महिन्यात येणेच आहे. ही जी अचिव्हमेंट आहे, ही जी खुशी आहे ते कुठे मिळू शकते का दुसरीकडे? आज जर दुकान आहे किंवा कुठलं शोरूम आहे तर जर शोरूमचा मालक बसलाच नाही तर त्याला पैसा येणार नाही. पण आज ॲम्वे बिझनेसमध्ये आपल्याला आपण कन्फर्म झालेलो आहोत की काय करायचं, वर्षभर 6 महिने जरी मी बिझनेस नाही केला तर माझ्या अकाउंटला पैसा येण्याची आहे, ती वेगळीच खुशी होती. त्यानंतर जसं बोलायचं झालं ज्वेलरी. प्रत्येक लेडीजची स्वप्न असते, माझे सुद्धा होते. ऑलमोस्ट स्वप्न पूर्ण झालेले आहे, अजूनही बरेचसे होणार आहे ॲम्वे आहे तर. जसं एक सिक्युरिटीच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर सांगत आहे मी की एक व्यक्ती आहे तो त्याच्या परिवारासाठी 2-4 महिन्याचा परिवार आहे आणि रोज 8-10 घंट्यासाठी कामावर जात आहे, पैसा येत आहे, कामावर जात आहे, पैसे येत आहे, असंच चालतं प्रत्येकाचं. मग तो जॉब करणारा असो किंवा एखादा शोरूमचा मालक असू द्या, प्रत्येक व्यक्ती, मग तो गव्हर्नमेंटमधला क्लास ऑफिसर असू द्या, प्रत्येक व्यक्तीसोबत काढून लागू आहे. कामावर जात आहे, पैसा येत आहे. काही कारण असतो हा जर कामावरच गेला आहे, हेल्थ इश्यू असू शकतो, छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला, 6 महिने वर्षभर तो घरी आहे, तर त्याला पैसा येईल का? नाही येणार. तो अदर याच्यात जर काम करत आहे. पण इथे ॲम्वेमध्ये जर तुम्ही इथे 2-4 वर्ष मेहनत घेतली आहे, तुम्ही एक सिल्वर पिन जरी अचीव केली आहे, त्यानंतर तुम्ही 6 महिन्यासाठी कुठलं हेल्थ चॅलेंज झालं आहे किंवा काय काम असतं तुम्ही घरी आहे, पण तुमचं इथे ॲम्वेमध्ये इन्कम स्टॉप होईल का? नाही. त्याबरोबर नाही होणार, कारण इथं आपण टीम तयार केली आहे. तिथं आपण नॉर्मली एक व्यक्ती काम करत होतो, फॅमिलीसाठी कमवणारा एकटाच व्यक्ती होता, पण आज आपण फॅमिलीमध्ये ॲम्वे बिझनेसमध्ये आपली फॅमिली तयार झाली, आपली टीम तयार झाली, आपण नेटवर्क उभं केलं आहे. तर या प्रकारे आपलं जे इन्कम आहे आपल्या टीमच्या बेसवर येणाऱ्या 3 पिढ्या, म्हणजे आज आपलं जॉब आपण आपल्या मुलांना नाही देऊ शकत, आपल्या मिसेसला नाही देऊ शकत, पण आज आपला हा जो बिझनेस आहे ॲम्वे बिझनेस आपण जर बिल्ड केला तर आपला होणारा मुलगा आहे, त्यांचा मुलगा आहे, अशा 3 पिढ्या तुम्ही रॉयल्टी इन्कम बेसवर हा बिझनेस जनरेट करू शकता. आणि महत्त्वाचा पार्ट आज बघू शकतो की आज बरेच जण जॉब करत आहे किंवा कुठला बिझनेस करत आहे, तर कोणाला सपोर्ट आहे का? ज्याचं काम त्यालाच करावं लागतं. कोणी आपल्याला सपोर्ट करत आहे, करणार का? नक्कीच नाही करणार. उलट जर तुमचं जर बिझनेस ग्रोथ होत आहे तर तुम्हाला कसं मागं ओढता येईल, कॉम्पिटिशन आहे. पण आज ॲम्वे बिझनेसमध्ये तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. आज ज्या कोणी व्यक्तीने तुम्हाला आणलं आहे तिथे, म्हणजे आज ॲम्वे बिझनेसमध्ये जबरदस्त अशी ॲम्वे कंपनी आहे जी तुम्हाला प्रोडक्टच्या स्वरूपात, ट्रेनिंगच्या स्वरूपात, अकाउंटिंग, मॅनेजमेंट सगळं काही ॲम्वे बघते. त्यानंतर तुमचे ग्रेट असे अपलाईन आहे ज्यांनी तुम्हाला बिझनेसमध्ये जी अपॉर्च्युनिटी सांगितली आहे ते तुम्हाला सदैव पावलापावलावर सपोर्ट करत असते की तुम्ही कशा प्रकारे समोर जाल, कारण तुमच्या समोर जाण्यावरच त्यांची प्रगती असते. तर इथं स्वार्थात परमार्थ म्हटलं तर प्रत्येक जण एकामेकाला घेऊन समोर चालण्याचा बिझनेस आहे, म्हणजे टोटली टीमवर्क आहे. त्यानंतर इथे जबरदस्त असं सिस्टम आहे जे WW सिस्टम आहे. आता नाव थोडे अपडेट झालं आहे, गुरुकुल म्हणून आहे, पण आपल्याला हे सिस्टम काय सांगते की CD बुक्स याच्यातून आपल्याला नॉलेज मिळते की कशा प्रकारे आपण इंटरनली ग्रो होऊ. तर यासाठी या 3ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
आपण जर या बिझनेसमध्ये आहोत हे तिन्ही पॉवर ऑफ सिस्टम म्हणजे या तिन्ही गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. जसं आपण एक विचार करू येणाऱ्या 5 वर्षामधला. जर हा बिझनेस तुम्ही पाहिला, तुम्हाला आवडला, पण तुम्ही नाही केला, तर तुमच्या लाईफमध्ये 5 वर्षानंतर काही फरक पडणार आहे? काहीच नाही आहे. पाहायला आवडला, नाही केला, काहीच फरक नाही पडणार. तुम्ही हा बिझनेस पाहिला, करण्याचं ठरवलं, पण या बिझनेसमध्ये तुम्ही काय करणार, तो फेल झाला किंवा तुम्हाला नाही जमलं, तुमच्या लाईफमध्ये काही विशेष फरक पडणार आहे? काहीच नाही फरक पडणार आहे. पण जर तुम्ही हा बिझनेस बघितला, केला, यामध्ये 2 ते 5 वर्ष टिकले, प्रत्येक गोष्टी फॉलो केल्या, ज्या व्यक्तीने तुम्हाला आणल्या त्याच्या सांगण्यानुसार, त्या अपलाईनुसार, मीटिंगमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या, सिस्टम, या सगळ्या गोष्टी फॉलो करून तुम्ही 2-4 वर्ष जरी ते चांगल्या प्रकारे टिकले आणि तुम्ही जर हा बिझनेसमध्ये सक्सेसफुल झाले, तुम्ही एक लेवल अचीव केली, प्लॅटिनम लेवल, तर तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडणार, खूप मोठा फरक पडणार. पैशाच्या स्वरूपात, लाईफस्टाईलच्या स्वरूपात, विचाराच्या स्वरूपात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या स्वरूपात, प्रत्येक